प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त, सलाम सगळ्यांना. आणि खूप खूप आभार मानतो, आपल्याला माझे मेसेजेस आवडत आहेत आणि आपण खूप चांगला रिस्पॉन्स संपूर्ण महाराष्ट्रातून देत आहात, याबद्दल मी आपला आभारी आहे. आजचा विषय आहे स्तोत्रसंहिता 1. मी या गोष्टीविषयी मला बोलायचं की मी म्हणजे आपण स्वतःविषयी आपण कधी कधी स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला सगळ्या जगाचं पडलेलं असतं, सर्व समाजाचं पडलेलं असतं, पण स्वतःच्या आत्म्याचं कधी कधी त्यामध्ये आपण नुकसान करून घेतो आणि स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. हा प्रमुख मुद्दा आजचा आहे. त्यामध्ये स्तोत्रसंहिता 1 मध्ये खूप सुंदर वचनं काही आहेत, मी तुमच्यासाठी जरूर वाचणार आहे. धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. बघा, आपण काय करायला पाहिजे? दोनच गोष्टी आहेत. पापी जनांच्या मार्गात चालायचं नाहीये, धर्मनिंदकांच्या बैठक, जिथे निंदा होते, नालास्ती होते, एकमेकाला वाईट बोललं जातं, त्यांच्या बैठकीमध्ये आपल्याला बसायचं. तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. जो शास्त्राचा अहोरात्र मनन करतोय, वचन वाचतोय, त्याप्रमाणे चालतोय. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्याला हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. जो परमेश्वराच्या समीप असतो तो हंगामी फळ देणारा आहे. तो एका पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेला आहे. तो खूप चांगल्या परिस्थितीमध्ये, त्याच्या आजूबाजूला चांगली लोक आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, वचन आहे, चर्च आहे, चर्च प्रिमाइस आहे, सेवक लोक आहेत आणि तो त्याच्यामध्ये रममान होतोय. तो फळ देणारा असेल. कोण? तुम्ही आणि मी. परंतु बघा पुढं काय सांगितलं, खूप सुंदर आहे. आणि जे काही तो हाती घेतो, अशा झाडासारखा, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. मग आपण घेतलेलं काम सिद्धीत जातं का? आपली धार्मिकता, मी कधी कधी माझ्या स्वतःचीच परीक्षा घेत असतो की तुमच्यामध्ये संयम आहे का? आत्म्याने सांगितलेले 7 फळं आहेत का? तुम्ही त्याप्रमाणे वागता का? इतरांना मोटिवेट करता का? तुम्ही इतरांविषयी चांगला विचार करता का? तुमच्या मनामध्ये काय येतंय? आणि जे काही तो हाती घेतो तो सिद्धीत, मग आपण घेतलेलं काम सिद्धीत जातं का? हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. जर सिद्धीत जात नसेल तर आपण अधिक देवाच्या समीप जाणं आवश्यक आहे. कारण परमेश्वर तर सगळ्यांसाठी आहे आणि प्रत्येकाला उत्तमातलं उत्तम देण्यासाठीच आहे. निराश कधीच व्हायचं नाहीये. फक्त आपल्यामध्ये काही लहानसहान ज्या सुधारणा आहेत त्या आपण हळूहळू करत जायचंय. हळूहळू आपल्या जर सुधारणा झाल्या तर परमेश्वर आपल्याला खूप मोठे आशीर्वाद देतो. आणि ज्यावेळेस आपण बदलाकडे असतो त्यावेळेस आपले कामं सुद्धा होतात, सर्व कामं सिद्धीत जातात. पण दुर्जन तसे नाहीत. बघा, जे वाईट वागतात त्यांच्यासाठी सुद्धा बायबल काय सांगतंय? दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकायचे नाहीत. बघा, न्यायसमयी दुर्जन टिकावायचे नाहीत. हेच खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि पापीजन धार्मिकाच्या मंडळीत उभे राहायचे नाहीत, कारण धार्मिकाचा आयुक्रम परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनाचा आयुक्रम नष्ट होतो. हे खूप महत्वाचं आहे. आपला आयुक्रम आपल्याला नष्ट करायचा आहे का सुंदर आयुष्य जगायचंय, का सुंदर रीतीने आपलं आयुष्य इतरांसाठी प्रेझेंट करायचंय, हे आपल्याला ठरवायचंय प्रियानो. कोणी येऊन आपल्याला सांगणार नाही. मी कसं आहे, माझं वागणं कसं आहे, माझं बोलणं कसं आहे, मी त्या पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे का, माझी कामं सिद्धीत जातात का, मी फळ देणार आहे का, इतर लोकांसाठी उपयोगी आहे का, माझ्या मंडळीसाठी उपयोगी आहे का, माझ्या शहरासाठी उपयोगी आहे का, माझ्या समाजासाठी उपयोगी आहे का, याचा विचार आपण करणं आवश्यक आहे. आपण स्वतः करणं आवश्यक आहे. कोणी येऊन आपल्याला शिकवणार नाही, कोणी येऊन आपल्याला सांगणार नाही. हे बघा, प्रत्येकाला शेवटी ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल. जो जसा वागेल तशी त्याला शिक्षा मिळणार. जैसी करणी वैसी भरणी. जे कराल ते भोगावं लागणार आणि जे पेराल तेच उगवेल. त्यामुळे चांगलं पेरूया. असं काही पेरूया की उगवल्यावर सगळ्यांना आनंद व्हावा. अरे वा, ह्याच्या आयुष्यामध्ये ह्यांनी एवढं चांगलं काम केलं की ह्याच्या आयुष्यामध्ये किती चांगलं उगवून आले, किती चांगल्या गोष्टी, किती चांगलं फळ देणार आले. 10 पट 100 पट अनेक जणांपर्यंत आपण पोहोचतो, आपले विचार पोहोचतात. मला वाटतं यावर आज आपण विचार मनन करणं आवश्यक आहे की माझं जीवन कसं आहे, मी पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे का? जर असाल तर परमेश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वाद दिला. मला खात्री आहे की प्रत्येक चर्चला जाणारी व्यक्ती असेल किंवा बायबल वाचणारी व्यक्ती असेल किंवा समाजामध्ये जे काही चांगल्या गोष्टी वाचणारी लोक असतील, ते प्रत्येक जण चांगल्या प्रवाहाजवळ लावलेली लोक आहेत. ती नम्र आहेत, प्रामाणिक आहेत, स्वाभिमानी आहेत. परमेश्वर त्यांच्यावर दया करतो, परमेश्वर त्यांना आशीर्वादित करतो आणि तो कोणत्याही जाती धर्माचा असो, त्यामध्ये कोणतीच शंका नाही. परमेश्वर प्रत्येकाला आशीर्वादित करणारा आमचा देव आहे. त्यामुळं मी तुम्हाला एवढंच सांगेल की आपलं वागणं बोलणं चांगलं असू द्या, नीतीला धरून असू द्या आणि चांगलं वागा, चांगलं पेरा. नक्कीच तुम्ही चांगल्याच गोष्टीची कापणी कराल आणि परमेश्वर तुम्हाला खूप मोठे आशीर्वाद देईल. त्यामुळे स्वतःवर लक्ष द्या, स्वतःवर लक्ष केंद्रित करा, आपल्या आत्म्याचा नाश होऊ देऊ नका. तर आपण एक
पाण्याजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे आपण फळ देणारे होऊया, एवढेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच.